अहिंसा क्रमांक पहिला. अहिंसेचे भिन्न अर्थ आणि तिचे आचरण. अहिंसा म्हणजे जीवहिंसा न करणे हा बुद्धांच्या शिकवणुकीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. करुणा आणि मैत्री या दोन्हींशी तिचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. तथापि असा एक प्रश्न विचारला जातो की बुद्ध प्रणितीत अहिंसा ही सर्वकालीन अनुलंघ्य असे कर्तव्य होते की ती संघसापेक्ष होती. जे लोक भगवान बुद्धांची शिकवणूक मानतात त्यांना तिला सर्वकालीन अनुलंघ्य असे कर्तव्य मानणे कठीण जाते. ते म्हणतात की सर्व काळ अहिंसेनेच वागले तर पुष्कळ वेळा सत्यचे असतला आणि गुणाचे दुर्गुणाला बलिदान द्यावे लागते. या प्रश्नाचे अधिक स्पष्टीकरण करणे संयुक्तिक होईल. अहिंसा या विषयाने पुष्कळच गोंधळ निर्माण केलेला आहे. बौद्ध देशातील लोकांनी तिचा अर्थ काय लावला आणि कसे परिपालन केले आहे हा प्रश्न महत्त्वाचा असून तो विचारार्ह आहे. सिलोनमधील भिक्खू स्वतः रणांगणात उतरले होते आणि लोकांनाही परकीय आक्रमणाविरुद्ध युद्ध करण्यास त्यांनी उद्युक्त केले होते. उलटपक्षी ब्रह्मदेशातील भिक्खूंनी परकीय आक्रमणाच्या विरुद्ध स्वतः शस्त्र धरले नाही आणि लोकांनाही शस्त्र न धरण्याचा उपदेश केला. ब्रह्मी लोक अंडी खातात पण मासे खात नाहीत. अशा रीतीने दोन भिन्न देशात अहिंसेचा वेगळा अर्थ लावून तिने परिपालनही वेगळ्या रीतीने केलेले दिसते. अलीकडे जर्मन बौद्ध मंडळाने एका ठरावाने पंचशीलातील अहिंसा सोडून 4 शीले मान्य केलेली आहे. अहिंसेच्या सिद्धांताबाबत अशी वस्तुस्थिती आहे. क्रमांक 2. अहिंसेचा खरा अर्थ. अहिंसेचा खरा अर्थ भगवान बुद्धांनी अहिंसेची व्याख्या कोठेच दिलेली नाही. वस्तुतः अहिंसेचा निश्चित शब्दात ते क्वचितच उल्लेख करतात. म्हणून प्रासंगिक पुराव्याच्या आधारे अहिंसेचा उपदेश करण्यात त्यांचा काय उद्देश होता त्याचा शोध घेतला पाहिजे. यावरील प्रासंगिक पुरावा म्हणजे कोणी भिक्षा म्हणून मांस देऊ केले तर ते ग्रहण करण्याला बुद्धांचा विरोध नव्हता. ज्या प्राण्याची हत्या करण्यात भाग घेतला नाही त्या प्राण्याचे मांस ग्रहण करण्याला भिक्खूंना प्रतिबंध नव्हता. भिक्षा म्हणून दिलेले मांस भिक्खूंनी खाऊ नये या देवतत्वाच्या आग्रहाला बुद्धांचा विरोध होता. दुसरा यासंबंधीचा पुरावा म्हणजे यज्ञात प्राण्याचा बळी देऊ नये याला त्यांचा विरोध होता आणि असे त्यांनी स्वतः म्हटलेलेही आहे. अहिंसा परमोधर्म हा आत्यंतिक सिद्धांत जैन धर्मात आहे, बौद्ध धर्मात नाही. दुसरा एक अधिक प्रत्यक्ष आणि प्रासंगिक असा पुरावा आहे आणि त्यात बुद्धांनी जवळजवळ अहिंसेची व्याख्याच केलेली आहे. त्यात ते म्हणतात की सर्वांवरती प्रेम करा म्हणजेच तुम्हाला कोणाचीही हत्या करण्याची इच्छा होणार नाही. अहिंसेच्या तत्वाचे हे नकारार्थी स्पष्टीकरण नसून स्वीकारात्मक स्पष्टीकरण आहे. असे दिसते की यावरून बुद्धांचा अहिंसेचा सिद्धांत हत्या करू नका असे सांगण्याऐवजी सर्वांवरती प्रेम करा असे सांगणारा होता. वरील विधानावरून बुद्धांना अहिंसेचा कोणता अर्थ अभिप्रेत होता हे सहज समजून येईल. जीवहत्येची इच्छा व जीवहत्येची आवश्यकता यामध्ये बुद्ध फरक करीत असत हे स्पष्ट होते. ज्या ठिकाणी जीवहत्या करण्याची आवश्यकता असते त्या ठिकाणी त्यांनी जीवहत्येला प्रतिबंध केलेला नाही. ज्या ठिकाणी जीवहत्येची इच्छा याशिवाय जीवहत्येला कारण नव्हते त्या ठिकाणी त्यांनी जीवहत्येला प्रतिबंध केला. भगवान बुद्धांच्या अहिंसा सिद्धांताचा असा अर्थ लावल्यास वैचारिक गोंधळ उत्पन्न होणार नाही. हा सिद्धांत चांगला आणि भक्कम आणि सर्वांस मान्य होण्याजोगा नैतिक सिद्धांत आहे. ही गोष्ट खरी की जीवहत्येची आवश्यकता आहे की नाही याचा निर्णय ते व्यक्तीवरती सोपवितात, परंतु नाही तरी हा निर्णय दुसऱ्या कुणावरती कसा सोपविता येणार. माणसाच्या अंगी प्रज्ञा म्हणजे शहाणपणा ते आणि त्याने तिचा उपयोग केला पाहिजे. जीवहत्येची आवश्यकता व अनावश्यकता यामध्ये व्यवच्छेदक रेषा नीतिमान माणसाला ओढता येते एवढा विश्वास त्याच्यावरती ठेवला पाहिजे. ब्राह्मणी धर्मात हिंसेची इच्छा आहे, जैन धर्मात कधीही
जैन धर्मात कधीही हिंसा न करण्याची इच्छा आहे. भगवान बुद्धांची अहिंसा ही त्यांच्या मध्यम मार्गास धरून आहे. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे बुद्धांनी तत्व म्हणजे प्रिन्सिपल आणि नियम म्हणजे रूल यात भेद केलेला आहे. त्यांनी अहिंसेला नियमाचे रूप दिले नाही. ते एक तत्व किंवा जीवनाची पद्धत म्हणून त्यांनी तिचे विवेचन केलेले आहे आणि असे करण्यात ते अत्यंत शहाणपणाने वागले, यात संशय नाही. तत्वामध्ये तुम्हाला तदनुसार वर्तन करण्याचे स्वातंत्र्य आहे. नियमात नसते. नियम तुम्हाला मोडतो अथवा तुम्ही नियमाला मोडता. संसरण. क्रमांक पहिला, आत्म्याचा एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश म्हणजे संसरण. भगवान बुद्धांनी पुनर्जन्म प्रवचिला आहे, परंतु त्यांनी आत्म्याचे संसरण एका देहातून दुसऱ्या देहात प्रवचिले नाही. भगवान बुद्धांनी 2 परिस्थितीविरोधी सिद्धांताचे प्रवचन केले. असे त्यांच्यावरती दोषारोप करणारे काही कमी लोक नव्हते. असे टीकाकार प्रश्न करत की संसरणाशिवाय पुनर्जन्म कसा शक्य आहे ते म्हणत, आणि इथे तर संसरणाशिवाय पुनर्जन्माची गोष्ट केली आहे, हे संभवनीय तरी आहे काय? परंतु बुद्धांचा सिद्धांत परस्पर विरोधी असे काहीच नाही. संसरणाशिवाय पुनर्जन्म शक्य आहे हे सर्व नागसेनाने राजा मिलिंदला दिलेल्या उत्तरात चांगल्या प्रकारे स्पष्ट होते. पॅट्रिक याचा राजा मिलिंद याने नागसेनाला विचारले, भगवान बुद्ध संसरण मानित होते काय? नागसेनाने उत्तर दिले, होय. ह्यामध्ये परस्पर विरोध नाही काय? नागसेन, नाही. आत्म्याशिवाय पुनर्जन्म संभवनीय आहे काय? नागसेन, अर्थात निश्चित आहे. अर्थात निश्चित शक्य आहे. हे कसे शक्य आहे हे समजावून सांगा बरे. नागसेन, जिथे संसरण नाही तिथे पुनर्जन्म कसा शक्य आहे? राजाने विचारले. हो, शक्य आहे. कसे शक्य आहे ते उदाहरणाने स्पष्ट कर. राजा, समज माणसाने एक दिवा दुसऱ्या दिव्याने पेटवला, तर असे म्हणता येईल काय की पहिल्या दिव्याने दुसऱ्या जागी संसरण केले? अर्थात नाही. राजा, त्याप्रमाणे संसरणाविना पुनर्जन्म शक्य आहे. याची अधिक उदाहरणे देऊन स्पष्ट कर बरे. बालपणी आपल्या गुरुपासून शिकलेली एखादी कविता, हे राजा तुला आठवते काय? होय, आठवते. गुरुमुखापासून संसरण होऊन ती तुमच्या मुखात आली काय? अर्थात नाही. याप्रमाणे संसरणाविना पुनर्जन्म होतो. वा, छान नागसेना, छान. नागसेन, आत्मा अशी काही चीज आहे काय? यथार्थ दृष्टी पाहिले असता राजा, आत्मा अशी काही चीज नाही. वा, छान नागसेन. क्रमांक 2, गैरसमजुतीचे कारण. भगवान बुद्ध जो उपदेश करत तो ऐकणारा श्रोतवंद म्हणजे भिक्खूच असे. कोणत्याही एका विषयावर भगवान बुद्धांचे म्हणणे काय आहे हे भिक्खूंनीच लोकांपर्यंत पोहोचविले. लेखनकला अद्याप विकसित झालेली नव्हती, त्यामुळे भिक्खूने जे ऐकले ते पाठ करून ठेवावे लागे. प्रत्येक भिक्खूने जे काही ऐकले ते जसेचे तसे पाठ करून ठेवण्याची त्यांनी काळजी घेतली नाही. परंतु असे काही भिक्खू होते की त्यांनी ते पाठ करून ठेवणे हा आपला व्यवसायच केला. त्यांना भनक असे म्हणत. बौद्ध त्रिपिटक आणि अट्ठकथा हे साहित्य समुद्रासारखे विशाल आहे. ते सर्व पाठ करणे म्हणजे असाधारण काम होते. पुष्कळ वेळा भगवान बुद्धांनी जो उपदेश केला त्याचे वृत्तांत कथन तथ्य झाले नाही. भगवान बुद्धाच्या जीवनकाळी त्यांच्या उपदेशाचे गैरकथन झाल्याच्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आल्या होत्या. उदाहरण म्हणून स्थळांचा उल्लेख करता येईल. पहिला उल्लेख सुतात आहे, अलगत दुपम सुतात आहे. दुसरा महाकम्म विभाग सुतात आहे, महाकम्म विभाग सुतात आहे. तिसरा कन्नकटल सुतात आहे. चौथा महातनहा संखय सुतात आहे आणि 5वा जीवन सुतात आहे. अशा प्रकारे तथागतांच्या उपदेशाचे गैरनिवेदन कदाचित अनेक स्थळी झालेले असावे. कारण भिक्खू भगवान बुद्धांपाशी जाऊन अशा प्रसंगी आम्ही काय करावे असे विचारताना आढळतात.
कर्म आणि पुनर्जन्म या विषयासंबंधी विशेषतः बुद्ध उपदेशाचे निवेदन अनेक वेळा वस्तुस्थितीत सोडून झालेले आहे. कर्म आणि पुनर्जन्म या विषयाच्या सिद्धांताचा ब्राह्मणी धर्मातही स्थान आहे. कर्म आणि पुनर्जन्म या विषयाच्या सिद्धांतांना ब्राह्मणी धर्मातही स्थान आहे. याचा परिणाम असा झाला की ब्राह्मणी सिद्धांत सहजगत्या बौद्ध धर्मात घुसडता आले. यासाठी त्रिपिटकात जे बुद्धवचन म्हणून मानले गेले आहे ते बुद्धवचन आहे असे मानताना फार सावधगिरी राखली पाहिजे. यासंबंधी एक कसोटी विद्यमान आहे. भगवान बुद्धांच्या बाबतीत एक विधान निश्चितपणे करता येते की बुद्धीला विसंगत आणि तर्काला सोडून आहे ते बुद्धाचे नव्हे. म्हणून इतर गोष्टी यथायोग्य असून जे बुद्धीला व तर्काला धरून असून जे बुद्धीला व तर्काला धरून असेल ते बुद्धवचन मानायला प्रत्यवाय नाही. दुसरी गोष्ट अशी की जी चर्चा मनुष्याच्या कल्याणाला पोषक नाही अशा चर्चेच्या फंदात भगवान बुद्ध कधीच पडत नाहीत. म्हणून जे माणसाच्या कल्याणाला पोषक नाही ते बुद्धाच्या नावावर खपविलेले जात असेल ते बुद्धांच्या नावावर खपविले जात असले तरी वस्तुतः ते बुद्धवचन म्हणून मानता येणार नाहीत. तरीही एक कसोटी आहे, तीही की भगवान बुद्धांनी ज्या विषयासंबंधी ते निश्चित आहे आणि ज्या विषयासंबंधी ते निश्चित नाही अशी विषयांची 2 प्रकारात वर्गवारी केली होती. जे विषय पहिल्या वर्गात पडतात त्यासंबंधी त्यांनी आपले विचार निश्चयात्मक आणि अंतिम अशा स्वरूपाने मांडलेले आहेत. जे विषय दुसऱ्या वर्गात पडतात त्यासंबंधीही त्यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत, परंतु ते तात्पुरते म्हणजे बदलूही शकतात. ज्या 3 प्रश्नांसंबंधी संदेह अथवा मतभेद आहेत त्या विषयांबाबत भगवान बुद्धांचे विचार काय होते हे ठरविताना त्या चर्चेच्या वेळीवरील तिन्ही कसोट्या लक्षात ठेवणे आवश्यक आहे. भाग 3 बौद्ध जीवन मार्ग. क्रमांक 1 सत, असत आणि पाप. शुभ कार्य करत राहा, अशुभ कार्यात संयोगी बनू नका, पापकर्म करू नका. हा बुद्धांचा जीवन मार्ग आहे. माणसाने एकदा शुभ कर्म केले की परत शुभ कर्म करत राहिले पाहिजे. शुभकर्म इतके अविरत करीत राहावे की त्या योगे अंतःकरणातील सर्व इच्छाही शुभकर्माकडे लावाव्यात. शुभकर्माचा संचय करीत राहणे सुखकर आहे. शुभ कार्य मला साधणार नाही असे म्हणू नका. थेंबाने पात्र भरते. थोड्या शुभकर्माने शुभकर्म वाढत राहते. जे केल्यानंतर खंत किंवा खेद वाटत नाही. ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारण्यात येते. कर्म चांगल्या रीतीने झाले असले असे समजावे. जे कर्म केल्याने पश्चातापाची पाळी येत नाही, ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारता येते ते काम चांगले झाले समजावे. जर मनुष्य शुभकर्म करत असेल तर ते त्याने वारंवार करीत राहावे. त्यात त्याने आनंद मानावा. शुभकर्माचा संचय आनंदकारक असतो. जोपर्यंत शुभकर्माला परिपक्वता येत नाही तोपर्यंत सज्जन मनुष्यालाही दुर्दिन भोगावे लागतात, परंतु त्याचे शुभ कार्य परिपक्व झाले की त्यांना चांगले दिवस दिसू लागतात. ते मला बरोबर साधणार नाही असे माणसाने शुभकर्मासंबंधी कधीच बोलू नये. थेंब पडून पात्र भरते. सुज्ञ मनुष्य जरी थोडे शुभकर्म करीत राहिला तरी परिणामी तो चांगुलपणाने भरून जातो. चंदन, धूप, कमळ, मधुमालती यांच्या सुगंधापेक्षा शिलाचा, सदाचाराचा सुगंध अधिक असतो. धूप आणि चंदनाचा सुवास मंद असतो, परंतु शिलाचा सुवास उच्चपदी दरवळत जातो. अशुभ हे शूद्र समजू नका. ते मजकडून घडणार नाही असे म्हणू नका. थेंबाने भांडे भरते. थोडे अशुभ पडता ते वाढत राहते. ज्याच्या योगाने मागाहून खेद किंवा खंत वाटते आणि ज्याचे फळ स्वीकारताना
अश्रू ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो. असे काम करणे बरे नाही. जर मनुष्य दुष्टपणे बोलू लागला किंवा वागू लागला तर त्याच्याप्रमाणे गाडीच्या बैलाच्या खुरा मागून गाडीचे चाक धावत असते, त्याचप्रमाणे अशा माणसाच्या मागून दुःख धावत राहते. पापाला अनुसरू नका. या बाबतीत अनवधानी राहू नका. मिथ्या कल्पना उराशी बाळगू नका. दुर्विचाराचे दमन करून परिपूर्णतेकडे जाण्याची त्वरा करा. जो शुभ कर्मात मागासलेला राहतो त्याचे मन पापामध्ये रममान होते. जे कृत्य केले असताना खेद वा खंत वाटते, ज्याचे फळ स्वीकारताना अश्रू ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो, ते काम करणे इष्ट नव्हे. पापकर्म करणाऱ्याला सुद्धा जोपर्यंत त्याची पापे पक्व झाली नाहीत तोपर्यंत सुख दिसत राहते. परंतु ज्यावेळी त्याचे पापे परिपक्व होतात त्यावेळी त्याला दुःखाशिवाय काहीच दिसत नाही. अशुभ मजपर्यंत येऊन भिडणार नाही असे बोलत माणसाने अशुभाला कमी लेखू नये. थेंबाथेंबाने भांडे भरते. अगदी अल्प अल्प दुष्कृत्ये करता करता मूर्ख मनुष्य पापमय होऊन जातो. माणसाने आपले विचार अशुभ कर्मापासून परावृत्त करून शुभ कर्मासंबंधी प्रवृत्ती वाढविण्याची त्वरा करावी. जर माणूस शुभ कर्म आचरणात आळस करू लागला तर त्याचे मन अशुभामध्ये रममान होते. माणसाने एकदा पाप केले तरी त्याने परत पाप करू नये आणि पापात आनंद मानू नये. पापाची वाढ ही दुःखकारक होते. कुशल कर्म करत जा, अकुशल कर्म करू नका. कुशल कर्मे करणारे इहलोकी धन्यता पावतात. कामुकतेने दुःख निजपते, कामुकतेने भय निजपते. कामुकतेपासून मुक्त होतो तो दुःख आणि भय यापासून विमुक्त होतो. भूक हा सर्वात वाईट असा रोग आहे. संसार हे सर्वात मोठे दुःख आहे. हे सत्य उमगले की निब्बाण हे सर्वश्रेष्ठ सुख वाटू लागते. ज्याप्रमाणे वज्र एखाद्या मौल्यवान रत्नाचा भंग करते तसे स्वनिर्मित स्वपोषित पापकर्त्यांचा नाश करते. ज्याप्रमाणे वृक्षाला वेढणारी लता वृक्षाला खाली ओढते, त्याचप्रमाणेच त्याच्या अंगी अतिशय दृष्टपणा असतो. तो त्याच्या शत्रूलाही आनंद वाटावा अशा अधोगतीला स्वतःला नेऊन पोहोचवितो. दुष्कृत्य आणि स्वतःला मारक ठरणारी कृत्य माणसाला सहज करता येतात, परंतु जी उपकारक आणि हितकारक कृत्य असतात ती मात्र करायला कठीण असतात. क्रमांक 2. लोभ आणि तृष्णा. लोभ व तृष्णा यांच्या आहारी जाऊ नका. त्यांच्या आहारी न जाणे हा बौद्ध जीवन मार्ग आहे. त्यांच्या आहारी न जाणे हा बौद्ध जीवन मार्ग आहे. धनाचा सारखा वर्षाव होत राहिला तरी कामना शमत नाही. सुज्ञ लोक जाणतात की कामना ही अशक्य व दुःखकर आहे. जो स्वलोकीच्या कामभोगातही आनंद मानित नाही, जो तृष्णेचा क्षय करण्यात सदैव रत असतो, तो सम्यक संबुद्धाचा शिष्य होय. लोभातून दुःख उत्पन्न होते. लोभातून भय निर्माण होते. लोभापासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यापासून मुक्तता लाभते. तृष्णेतून दुःख उत्पन्न होते. तृष्णेपासून भय निर्माण होते. तृष्णेपासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यापासून मुक्तता लाभते. जो जीवनाचे खरे ध्येय विसरून कामोपभोगाच्या मागे लागतो आणि अहंकारी बनतो, तो ध्यानचिंतनात काळ व्यतीत करणाऱ्याचा द्वेष करू लागतो. जवळची कुठलीही वस्तू हरवली तर दुःख वाटते, म्हणून माणसाने कशासंबंधीही आसक्ती ठेवू नये. ज्यांना कोणतेही अतिप्रिय अथवा द्वेष करण्याजोगे वाटत नाही त्यांना कोणतीच बंधने नसतात. कामोपभोगापासून दुःख आणि भय उत्पन्न होते. जो कामोपभोगासक्त नाही त्याच्या वाट्याला भय आणि दुःख येत नाही. आसक्तीमुळे दुःख आणि भय हे उत्पन्न होतात. जो आसक्तीच्या बंधनातून मुक्त आहे त्याला दुःख नाही आणि भयही नाही.
कामुकतेपासून दुःख उत्पन्न होते, कामुकतेपासून भय उत्पन्न होते. जो कामुकतेच्या बंधनातून मुक्त आहे त्याला दुःख नाही आणि भयही नाही. लोभापासून दुःख उत्पन्न होते, लोभापासून भय उत्पन्न होते. जो लोभमुक्त आहे त्याला दुःख नाही, भय नाही. जो शीलवान व प्रज्ञावान आहे तो न्यायी आणि सत्यवादी आहे. जो आपले कर्तव्य पुरे करणारा आहे अशा पुरुषांवरती लोक प्रेम करतात. पुष्कळ दिवस बाहेर लांब प्रवास केल्यानंतर परत घरी आलेल्या पुरुषाचे आप्तमित्र आणि हितैषी स्वागत करतात. त्याचप्रमाणे या लोकातून परलोकात गेलेल्या पुण्यात्माचे सत्कर्म आप्तेष्टांप्रमाणे त्याचे स्वागत करते. क्रमांक 3. क्लेश आणि द्वेष. कोणालाही क्लेश देऊ नका व दुसऱ्यांसंबंधी द्वेष भावना बाळगू नका. हा बौद्ध जीवनमार्ग आहे. ज्याप्रमाणे तेजस्वी घोडा हा चाबकाचा फटकारा अंगावर पडण्याला संधी देत नाही, त्याप्रमाणे लोकांना आपली निंदा करायला संधी देत नाही असा या जगात दोषरहित पुरुष कोण आहे? श्रद्धा, शील, वीर्य, समाधी, सत्यशोध, विद्या आणि आचरण यांची पूर्तता आणि जागरूकता यांच्या योगाने महान दुःखाचा अंत करा. क्षमा परम तप आहे, निर्वाण परम पद आहे असे बुद्ध सांगतात. दुसऱ्यांची हिंसा करणारा व दुसऱ्यांना त्रास देणारा प्रवज्जित खरा श्रमण होऊ शकत नाही. कोणाचीही निंदा न करणे, कोणालाही क्लेश न देणे व प्रतिमोक्षाच्या नियमांचे पालन करणे हा बुद्धांचा उपदेश आहे. स्वतः हिंसा करू नका किंवा हिंसा करणाऱ्या दुसऱ्या लोकांना सहाय्यही करू नका. जे स्वतः सुखाच्या शोधात आहेत त्यांच्याप्रमाणे जो सुखाची इच्छा करणाऱ्या प्राण्याची हत्या करत नाही किंवा त्यांना कष्ट देत नाही त्याला सुख प्राप्त होईल. विभग्न झालेल्या घंटेप्रमाणे जो क्रोध जिंकल्यामुळे मूक आहे त्याला निब्बाणपद लाभलेच आहे. जो निष्पाप निरुपद्रवी माणसाला कष्ट देतो त्याला लवकरच कष्ट करण्याची पाळी येते. जो साक्षरूप वस्त्र परिधान केल्यामुळे स्तब्ध, शांत, संयम आणि शुद्धचरणी आहे, जो दुसऱ्याचे दोष काढत बसत नाही तो खरोखर श्रमण अथवा भिक्खू होय. चाबकाचा फटकाराही अंगाला लागू नये याची जसा तेजस्वी घोडा काळजी घेतो त्याप्रमाणे या जगात आपल्याला दुसऱ्यांचा शब्द लागू नये म्हणून आपल्या आचरणाचा लज्जेने संयम करणारा असा या जगात एकतरी मनुष्य आहे काय? जर माणसाने निरुपद्रवी, शुद्धचरणी आणि निष्पाप मनुष्याला उपद्रव केला तर ज्याप्रमाणे वाऱ्यावर फेकलेली धूळ फेकणाऱ्यावरच येऊन पडते त्याप्रमाणेच त्या माणसाला त्या उपद्रवाचा दुष्परिणाम भोगावा लागतो. क्रमांक 4. क्रोध आणि वैर. मनात क्रोध भावना ठेवू नका. वैरभाव विसरा व आपल्या शत्रूलाही प्रेमाने जिंका. हा बौद्ध जीवनमार्ग आहे. क्रोधाग्नी शमन करा. तो मला अपशब्द बोलतो, त्याने मला वाईट रीतीने वागविले, त्याने माझ्यावरती कुरघोडी केली, मला लुबाडले विचार ज्याच्या मनात वावरतच राहतात त्याच्यात क्रोध विकार कधीही शमत नाही. त्याच्या मनात असे विचार उठत नाही, त्याचा क्रोध शांत झालेला असतो. शत्रूच्या वाईटावरती, द्वेष्ट्याच्या वाईटावरती टपलेला असतो. माणसाने क्रोधाला जिंकावे, साधुत्वाने जिंकावे. खरे बोलावे, रागावू नये. मागितल्यानंतर थोडे तरी द्यावे. क्रोध सोडावा, अभिमानाचा त्याग करावा, सर्व बंधनांवर जय मिळवावा. येणेप्रमाणे जी नामरूपाविषयी अनासक्ती असतो असा अपरिग्रही दुःख भोगत नाही. वाढत्या क्रोधाला जो बहकलेल्या रथाप्रमाणे थांबून धरतो त्यालाच मी खरा सारथी म्हणतो. बाकी नुसते लगाम धरणारेच आहेत, ज्यामुळे वैर वाढते. पराजित मनुष्य दुःखात मग्न होऊन बसतो, परंतु ज्याने जयापजयाच्या कल्पनांचा त्याग केला आहे अशा शांत पुरुष सुखाने झोप घेतो.
असा शांत पुरुष सुखाने झोप घेतो. कामाग्नीसारखा अग्नी नाही आणि द्वेषाग्नीसारखा दैव नाही आणि द्वेषासारखे दुर्दैव नाही. उपादान स्कंधारणासारखे दुःख नाही. निर्वाणापेक्षा मोठे सुख नाही. वैराने वैर कधी शांत होत नाही. अवैरानेच ते शांत होते. हा सनातन धर्म आहे. जय भीम. नमो बुद्धाय.